नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. बघा, आपण जे आहे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की एक्झाम फी रिफंडसाठी तुम्हाला एक मेल करायचा आहे आणि मेल संबंधित जर बघितलं तर बघा त्याचा जो रिप्लाय आहे तो KRCL कडून आपल्याला मिळालेला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की तो मेलमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे आणि जे लिंक आहे Google फॉर्मची ते कधीपर्यंत ओपन केल्या जाणार आहे आणि तुम्ही तो Google फॉर्म कधीपर्यंत भरता येणार आहे तुम्हाला. संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा सर्व काही माहिती तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये एक मेल फॉर्मॅट दिलेला होता, की तुम्हाला कशाप्रकारे मेल करायचा आहे. आणि बघा भरपूर विद्यार्थ्यांनी मेल केलेला असेलच आणि भरपूर विद्यार्थ्यांना मेलचा रिप्लाय पण मिळालेला असेल. ज्या कोणा विद्यार्थ्यांना मिळालेला नसेल टेन्शन घेऊ नका, कारण की बघा जो मेल मी केलेला होता त्याबद्दल मला जो आहे मेलचा रिप्लाय मिळालेला आहे आणि या मेलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याबद्दल मी संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. आता बघा त्या मागील मेलमध्ये जर बघितलं आपण तर बघा त्यामध्ये 22/8/2025 या तारखेला बघा तुम्हाला जे Google फॉर्म भरण्याची जी तारीख आहे त्यामध्ये सांगण्यात आलेली होती, की या तारखेपर्यंत तुम्ही जे आहे तो Google फॉर्म भरू शकता. पण काही कारणामुळे जर बघितलं तर एरर शो होत होता आणि Google फॉर्म भरता येत नव्हता. आता बघा या संबंधित आपल्याला काय माहिती देण्यात आलेली आहे, तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की देअर इज सम टेक्निकल इश्यू with the link already communicated. We are working on it. Once the issue is resolved, we will again send communication to you for refund of examination fee. बघा यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे. मी मागील व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं होतं, की काही टेक्निकल इश्यूमुळे जे आहे तुम्हाला कोकण रेल्वेची जी लिंक आहे ते आपल्याला दिसत नाही आहे, म्हणजेच की वर्किंग करत नाही आहे. आणि त्यामुळे बघा ही जी लिंक आहे तुम्हाला परत म्हणजेच की जेव्हा सॉल्व्ह होणार आहे तेव्हा तुम्हाला रिसेंड करण्यात येणार आहे तुमच्या मेल आयडी वरती. किंवा बघा याबद्दलची एक नोटीस जी आहे शॉर्ट नोटीस ते कोकण रेल्वेच्या वेबसाईटवरती देण्यात येणार आहे याबद्दल. आणि जशी काही अपडेट आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला सांगणारच आहे, म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉइन होऊन जा, जेणेकरून बघा याबद्दलची काही संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्यावरती देणार आहे. आणि बघा यामध्ये जर बघितलं तर बघा रिक्रुटमेंट सेल कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड बेलापूर. आता बघा याबद्दलचा जो मेल आहे तो आपल्याला मिळालेला आहे. तुम्ही बघितलं असेलच, की बघा भरपूर विद्यार्थी मला कमेंट करत होते, की सर मेल करत आहोत पण काही रिप्लाय मिळत नाही आहे, की त्याचा रिप्लाय मिळण्यासाठी काही टाइम लागत असतो, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा भरपूर विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर मेल केलेला असेल आणि काही विद्यार्थ्यांना याबद्दलचा पण मेसेज आलेला असेल. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना आलेला नाही आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका, कारण की बघा आता हा जो मेल आहे यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे, की जेव्हा तुमची जे म्हणजेच की प्रॉब्लेम जो आहे टेक्निकल इश्यू सॉल्व्ह होणार आहे तेव्हा तुम्हाला परत जे एक लिंक आहे Google फॉर्मची ती तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती देण्यात येणार आहे. आणि त्यावरून तुम्ही जे आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जे जे काही तुम्हाला माहिती विचारला जाणार आहे Google फॉर्ममध्ये ते तुम्हाला पूर्णपणे फिल करून तो Google फॉर्म सबमिट करायचा आहे, जेणेकरून बघा तुमच्या अकाउंटमध्ये तुमची एक्झाम फीज रिफंड मिळणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती पोहोचली नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.